2025 मध्ये आपण खूप काही पाहिलं. ऋतू सुरू होण्याआधीच पाऊस पाहिला, निसर्ग सुद्धा सगळ्या ताळ्यावरून सुटलेला दिसला. रस्त्यावरच हनीमून साजरा करणारी जोडपी पाहिली आणि हनीमूनच्या आधीच नवऱ्याचा मृत्यू सुद्धा पाहिला. निर्दोष लोकांच्या जीवाची किंमत पुन्हा एकदा शून्य झाली. पहलगाम सारख्या दहशतवादी हल्ला पाहिला. दुहेरी निकषामुळे फसवली गेलेली पत्नी पाहिली. नात्यावरचा विश्वास तुटताना दिसला. आज लग्न म्हटलं की फक्त मुलीच नाही, मुलंही घाबरलेली दिसताना पाहिली. गुन्हेगारी इतकी निर्दयी होऊ शकते याची जाणीव झाली. निळ्या ड्रम मध्ये मृतदेह लपवली जाण्याची घटना आजही अंगावर काटा आणते. आरसीबी जिंकल्याचा आनंद पाहिला. क्षणभर मन खुश झालं. क्षणभर सगळे दुःख विसरल्यासारखं वाटलं. पण दुसऱ्याच दिवशी स्टॅम्पेड मध्ये लोक मरताना पाहिलं. आता तरी काहीतरी सकारात्मक घडेल असं वाटत असतानाच एअर इंडियाचा विमान अपघात 240 प्रवासी मृत्युमुखी पडले. एकाच क्षणात शेकडो कुटुंब उद्ध्वस्त झाली. कर्नूल बस अपघात प्रवासी जळून खाक होताना पाहिले. हा दृश्य डोळ्यासमोरून जाणंही कठीण होतं. 2025 ने आपल्याला एक गोष्ट शिकवली. आयुष्य खूप नाजूक आहे आणि बातम्या म्हणजे फक्त बातम्या नसतात, त्या कुणाच्या तरी घरातल्या दुःखाचा आवाज असतो. म्हणून देवा, आता तरी बस झालं. 2026 तरी चांगलं असू दे. लोकांच्या आयुष्यात शांतता येऊ दे. भीतीपेक्षा माणुसकी जिंकू दे आणि रोज फक्त दुःख नाही, थोडंसं सुखही दाखवू दे.